जालना में सागर धानुरे नामक युवक की आत्महत्या का रूप देकर हत्या की गई। 25 लाख की सुपारी लेकर धानुरे की बेरहमी से हत्या, पुलिस जांच में सनसनीखेज खुलासा। जालना पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल सर ने पूरी घटना की जानकारी दी। तपास केला, काय निष्पन्न झाले, काय पुढे आली माहिती? काल सकाळी अंबड चौफुलीच्या थोडा पुढे एका गाडीमध्ये एक मृतदेह सकाळी सापडला होता. त्याच्यावर बुलेट इंजरी डोक्यावर होती. त्यातून त्याच्यामध्ये गांभीर्य लक्षात घेऊन लगेच आम्ही त्याच्यामध्ये तपास सुरू केलेला होता. त्यावेळी पोस्टमॉर्टम पण आम्ही त्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केला आणि त्यामध्ये काही स्टॅबसारखी पण इंजरी आणि बुलेट इंजरी दोघे आहे. प्लस तसेच ज्यावेळी CCTV तपासले आणि इतर आम्ही सगळा तपास केला तर मर्डर हा प्रकार असा असू शकतात असा डाऊट आल्यावर त्या अँगलने तपास सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये 2 आरोपी कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले या 2 आरोपीला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे. प्रायमा फेसी या कल्याण भोजने आणि मेहताचा काही पैशाचा देवाणघेवाण होता. त्यातून यांनी ही कॉन्स्पिरसी रचून ते कमलेश झाडीवाल्याला सोबत घेऊन हा घटना अंजाम दिलेली आहे. तसेच याला एक सुसाईडचा बनावटीकरण या आरोपीकडून करण्यात आला पोलिसाची आणि तपासाची दिशाभूल करण्यासाठी. पण ते सगळं आमचे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन फॉरेन्सिकची पण आमचे एक्सपर्ट आम्ही बोलवले होते. त्यातून ही मर्डरच आहे हे प्रॉपरली निष्पन्न केलेलं आहे. आता त्याची पोलीस कस्टडी आम्ही मागणी करणार आहोत आणि सगळे वैज्ञानिक तपास करून याला शिक्षा झाली पाहिजे अंडर ट्रायल असताना याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी या आरोपींवर काही गुन्हे दाखल आहेत ह्यामध्ये जो झाडीवाले आहेत त्याच्यावर 6 ते 7 गुन्हे आहे. दुसरा कल्याण भोजनेवर एक गुन्हा आहे 2019चा, पण असा काही सराईत रेकॉर्ड नाही आहे.